आमचा जागर दीप. नमस्कार श्रोते हो, जागर दीप श्राव्य दिवाळी अंक 2023च्या दीपकथी या सदरात मी सुनीता निगम पुन्हा एकदा आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. दीपकथीच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत एका हळव्या प्रेमाची कथा जगता यायला हवं. या कथेचे लेखन केले आहे देवेन सोनार यांनी आणि या कथेचं सादरीकरण केलं आहे देवेन सोनार व अश्विनी गायकवाड यांनी. चला तर मग पाहूया प्रेम कसं जगता यायला हवं दीपकथीच्या आजच्या भागात. जपता यायला हवं. शाळा संपली. 12वीत चांगले 88% मिळाले. अभिराज शिंदेच्या आयुष्याचे 18 वर्ष हा म्हणतात तसेच गेले. किती काही घडून गेलं नाही या 18 वर्षात. पाणी नसलेल्या त्याच्या गावात आज वीजही आली. पूर्वी फक्त एका छोट्याशा खोलीत भरणारी त्याची शाळा आज एका मोठ्या बिल्डिंगमध्ये भरायला लागली. पण आज तो तिथे नव्हताच मुळी. आयुष्याच्या पुस्तकात 4 सोनेरी पानं भरणाऱ्या त्याच्या लाडक्या गावाला सोडून सहकुटुंब ते सगळे इथं पुण्याला आले होते. पुण्याचं सुस्त आयुष्य त्याला अजिबात आवडत नव्हतं. बाबांची बदली झाल्यापासून कामाच्या रामरगाड्यात त्यांना कुटुंबासाठी वेळच नव्हता. आईची तब्येत इकडे सारखी खराब व्हायची. ताईचं लग्न गेल्या वर्षीच उरकलं होतं आणि आपल्या लहानपणाच्या सर्व यार दोस्तांना सोडून फक्त आठवणींची शिदोरी घेऊन तो पुण्यात आला होता. फर्ग्युसनच्या वातावरणात रुळायला तसा त्याला वेळ लागला होता, पण त्याच्या शरीराने शहराच्या चवीला वेगळ्याच लागणाऱ्या पाण्याला जसं स्वीकारलं तसं त्याच्या मनाने पुण्यालाही स्वीकारलं. पण तरी एक निराळी पोकळी होतीच त्याच्या मनात, जी त्याला नव्हती येत भरून काढता. किती अपूर्णतेत जगला होता तो त्याचं आत्तापर्यंतचं आयुष्य. जे हवं ते त्याला खूप परिश्रमाने तरी मिळालं होतं किंवा मिळालंच नव्हतं. लहानपणी एकदा दगडूशेठ गणपती पाहायला आला होता तो इथं पुण्यात. आईबाबाही सोबतच होते. तेव्हा बाजारात फिरताना त्याला एका ठिकाणी शक्तिमानचं चित्र असलेला एक कप दिसला होता. बाबांकडे त्यावेळी त्यांनी खूप हट्ट केला होता असा एखादा कप त्याला घेऊन देण्यासाठी. पण बाबांनी असले कप आपल्या गावाकडच्या बाजारात 60 रुपयाला मिळतात म्हणून नाकारली होती त्याची मागणी. बाबा ऐकत नाहीत म्हटल्यावर आईकडे त्याने कप घेऊन देण्याचा तगादा लावला. आईने बाळा आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत म्हटल्यावर तो हमसाहमशी रडायला लागला होता. आज असले 10 कप घेण्याइतके पैसे बाबा त्याला पॉकेट मनी म्हणून देत होते. पण शक्तिमानच्या कपमध्ये दूध पिऊन आपल्याला ताकद येईल हा 10 वर्षाच्या लहानग्या अभिचा विश्वास त्याच्या आत्ताच्या परिपक्व मनाने केव्हाच धुडकावून लावला होता. तो 5वीला असतानाची गोष्ट. त्याच्या बाबांना अजूनही एक स्थिर नोकरी मिळाली नव्हती. तो 2रीत असताना त्याच्या आईने माहेरून त्याच्यासाठी आणलेला दप्तर तो आजही वापरत होता. दरवर्षी फक्त पुस्तकच काय ती बदलत होती त्याच्या दप्तरातली. फार तर पेन आणि पेन्सिल, बाकी सगळं तेच. आज 5वीच्या वर्षाचा पहिला दिवस होता. नवीन शिक्षकांच्या मनात आपली जागा बनवायची असा त्याने निश्चय केला. बाबांकडे खूप हट्ट केल्यानंतर आज 2 बॉलपेन मिळवून तो शाळेत आला होता. दोन्ही बॉलपेनच्या बॉक्सवर स्वतःचं नाव लिहून त्याने त्या पेनवर स्वतःची मालकी प्रस्थापित केली होती. मराठीच्या सरांचा तास सुरू होता. तर मुलांनो, तुमच्या वह्या तयार आहेत ना? शब्दार्थ लिहून देणार आहे मी. आधी आज आपण कवितेचा अर्थ समजून घेऊया. सप्तसुरांचे जीवन गाणे या कवितेत कवीने आयुष्यातल्या वेगवेगळ्या मूल्यांची स्वरांच्या माध्यमातून ओळख करून दिली आहे. सर शिकवत होते. तुझ्याकडे 2 पेन आहेत ना रे? एक देशील का आजच्या तासापुरता? बाजूच्या रांगेत त्याच्याच शेजारच्या बेंचवर बसलेल्या चिन्मयाने त्याच्याकडे आशेने पाहत विचारलं. ठीक आहे घे, पण मला लवकर परत करशील हा? माझ्या बाबांनी तो खूप लांबून आणलाय माझ्यासाठी. इकडे मिळत नाही तो. तो तिच्या हातात पेन देत म्हणाला. अरे यार देईन ना, इतकं काय, मी घेऊन थोडीच तर जाणार आहे. ती हसत म्हणाली. 3री इयत्तेपासूनच त्याची आणि तिची चांगली गट्टी जमली होती. 3रीला तोंडी परीक्षा देत असताना संपूर्ण वर्गासमोर पंख मला जर असते 2 ही कविता बोलताना तो मध्येच अडखळला होता. पंख मला जर असते 2 पतंग उडवीत बसेल कोण?
आणि पुढची ओळ त्याला आठवेच ना. तेव्हा चिन्मयाने हळूच फुलपाखराचा इशारा केल्यानंतर मीच पाखरू झालो असतो, आभाळावर गेलो असतो, या ओळी त्याला एकदम आठवल्या होत्या. तिथून त्यांची मैत्री जमली ती जमलीच. एकत्र अभ्यास करण्यापासून ते मधल्या सुट्टीत एकत्र टिफिन खाण्यापर्यंत त्यांच्या मैत्रीचा विस्तार झाला होता. आज मधल्या सुट्टीत चिन्मयाने त्याला विचारलं, काय रे अभि, तुझे आई वडील एकमेकांशी भांडण करतात का रे कधी? अजिबात नाही. माझे आई बाबा कधीच भांडत नाहीत. त्यांची फ्रेंडशिप ग्रेट आहे एकदम, अगदी आपल्यात आहे ना तशी. तो निरागसपणे म्हणाला. खरंच? मग अशी फ्रेंडशिप माझ्या आईबाबांमध्ये होईल काय रे? माझे बाबा अजिबात माझ्या आईशी चांगलं वागत नाहीत. ते नेहमी तिचा नुसता रागराग करतात. ती उत्साहाने म्हणाली. अरे काय म्हणतेस काय? हा तर खूप सोपा प्रश्न आहे. माझ्या घरी आण त्या दोघांना. माझ्या आईने आजपर्यंत खूप वाद सोडवलेत शेजारच्या मंदा काकूंचे. तुझ्या घरातलेही वाद सोडवेल ती. ते भांडण आता सोडवण्याच्या पलीकडे गेलंय रे. आई म्हणते आता कायमची कट्टी करायची म्हणून. बापरे, कट्टी करण्याची भीती नाही वाटत तुझ्या आईला? मला तर कट्टी अजिबात आवडत नाही. आई म्हणते आता गोष्टी भीती वगैरेच्या पलीकडे गेल्यात. तू अजिबात घाबरू नकोस. मी बोलेन याबद्दल माझ्या आईशी. उद्या भेट मला, मग बघ देतोच की नाही तुला कुठला तरी झक्काच उपाय. घरी गेल्यावर खरंच त्याने आईला सगळं सांगितलं होतं. आई म्हणाली, दुसऱ्यांच्या भानगडीत आपलं नाक खुपसू नये बाळ. नवरा बायकोचीच भांडणं ती, जास्त दिवस चालणार नाहीत. पण या उत्तराने त्याचं समाधान थोडीच होणार होतं. त्याला मनापासून चिन्मयाला मदत करायची होती. तिच्याबद्दल एक वेगळीच आणि शब्दात व्यक्त न करता येणारी आपुलकी निर्माण झाली होती त्याच्या मनात. मग त्याला एकदम सुचलं. मंदिरात जाऊन त्याने देवाला हात जोडले आणि त्याची तक्रार सांगितली. आणि आईने नैवेद्यासाठी ठेवलेल्या खडीसाखरेच्या वाटीतून 2 खडे उचलून कागदात गुंडाळून त्याने आपल्या दप्तरात ठेवले. दुसऱ्या दिवशी तो नक्की तिला ते देणार होता. त्याची प्रार्थना होईल का खरंच सफल? हा प्रसाद खरंच पडेल का तिला लागू? नक्की पडेल. त्यालाही नाही का हीच खडीसाखर खाऊ घालायची त्याची आई परीक्षेला जाताना? आणि आजपर्यंत तो कधीच नापास झाला नव्हता परीक्षेत. दुसऱ्या दिवशी तो शाळेत जरा लवकरच गेला होता. तिची वाट पाहण्यासाठी त्याने अर्धा तास घालवला आणि शाळा भरण्याच्या 5 मिनिट आधी ती शाळेत आली. तिचे डोळे खूप सुजलेले दिसत होते. अभिच्या हृदयाचा ठोकाच चुकला. चिन्मया, चिन्मया, काय झालं? तू ठीक आहेस ना? अभि, अरे काल बाबांचा एक मित्र आला होता घरी, बहुतेक आईबाबांची कट्टी करून द्यायला. हे बघ, तू अजिबात घाबरू नकोस आता, सगळं ठीक. बाबांनी खूप मारलं आईला काल. त्याचं बोलणं पूर्ण होतं न होतं तोच चिन्मयाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा येऊ लागल्या. चिन्मया, चिन्मया, अगं रडू नकोस ना तू. तू रडलीस ना मला अजिबात चांगलं नाही वाटत. आई म्हणते रडल्याने गोष्टी सुटत नाहीत म्हणून. शांत होशील प्लीज? त्यांचं बोलणं संपलं आणि शाळेबाहेर एक बाईक येऊन थांबली. बाईकवरून उतरून एक माणूस चिन्मयाजवळ आला. चला चला चिन्मया, आपल्याला वकील काकांकडे जायचंय. एक शब्दही न बोलता ती त्या माणसासोबत निघून गेली होती. जाताना तिने एकदा करुण नजरेने त्याच्याकडे पाहिलं. फक्त एक क्षण, पण त्या एका क्षणातच तिच्या मनातली वेदना त्याला जाणवली होती. ती गेली आणि तो दिवस त्याला अक्षरशः खायला उठला. राहून राहून चिन्मयाचेच विचार त्याच्या डोक्यात येत होते. शेजारच्या रिकाम्या बेंचकडे फक्त एकटक पाहत राहिला तो. दुसऱ्या दिवशी ती शाळेत आली नाही. 3रा 4था दिवसही उलटला, पण तिचा काहीच पत्ता नव्हता. आणि आता 1 आठवडा गेल्यावर ती येणार नाही अशी त्याची खात्रीच झाली. त्याच्या दप्तरातला खडीसाखरेचा प्रसाद कोण जाणे किती काळ तसाच तिची वाट पाहत राहिला. दिवस गेले, वर्ष गेले, काळ लोटला, तशा मनावरच्या जखमा जाणीवेच्या पल्ल्याबाहेर जात धूसर होत गेल्या. नव्या आठवणींखाली जुने संदर्भ सहज लुप्त होत गेले. त्याच्या बाबांना गावापासून थोड्या लांब अंतरावर एका फूड कंपनीत नोकरी लागली. घरात पुरेशी लक्ष्मी नांदू लागली तसा त्यांनी गावातल्या जोहर कॉम्प्लेक्समध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला. अभि दिवसभर आपल्या मित्रांसोबतच असे. सकाळ सकाळी शाळा, ती सुटली की शाळेबाजूच्या मैदानात दम्मेपर्यंत क्रिकेट, मग संध्याकाळी कोणाच्या तरी घरी जाऊन मनसोक्त धिंगाणा, रात्री जेवण झाल्यानंतर हरीशच्या घराशेजारच्या अंगणात डब्बागुल, आणि मग रात्री घरी येऊन सरळ बिछाना. असा त्याचा दिनक्रमच बनला. पाहता पाहता त्याचं 10वीचं वर्ष उगवलं. घरातलं वातावरण एकदम अभ्यासाचं झालं आणि त्याच्या आयुष्याला पुन्हा एक प्रेमाची पालवी फुटली. शरयू, त्याची ट्युशन फ्रेंड.
दोघांची मैत्री करून देण्यात निमित्त ठरली ती क्लास बाहेरची वडापावची गाडी. शरयू शहरी वातावरणातून इथं आल्यामुळे इकडच्या लोकांमध्ये व्यवस्थित रुळू शकली नव्हती. आईबाबांची नोकरी अशी की सतत जागा बदलाव्या लागत. म्हणून मुलीला इथं आजीजवळ ठेवलं त्यांनी. वडापावचे पैसे देताना 2 रुपये सुट्टे जवळ नसल्यामुळे त्याने ते तिच्याकडून उधार घेतले आणि त्यांच्यामध्ये एक न संपणारा संवाद सुरू झाला. शरयूला अवांतर वाचनाची प्रचंड आवड. तशी ती खूप शांत प्रवृत्तीची, पण बोलायला सुरुवात केली की अभिला वाटे संपूच नये कधी तिचं बोलणं. अभिला तिचं सानिध्य फार आवडू लागलं होतं. तिच्या शहराकडच्या गमती जमती ऐकून त्याचा दिवस कसा जायचा हे त्यालाही कळायचं नाही. तीही अभिची कंपनी खूप एन्जॉय करायची. गावाचा इतिहास आणि भूगोल अभिनेच पक्का केला होता तिचा. अरे, आमच्या इकडच्या त्या मीना काकू ना दररोज रात्री नवऱ्याची वाट पाहत बसायच्या. नवरा आला की दोघे हॉटेलला पळायचे जेवायला. आई तर म्हणत होती त्यांच्या किचनला कुलूपच असतं सतत म्हणून. अभि तिच्या म्हणण्यावर खळखळून हसायचा. आणि हा आपल्या गावाचा बंधारा खूप जुना आहे. हे बघ, हे झाड बघतेस ना, माझ्या आजोबांच्या वडिलांनी लावलंय ते. त्यावेळी हे अभिमानानं सांगताना आपण किती सफाईनं खोटं बोललो होतो हे आठवून तो मनाशीच हसला. शरयू, प्रेम किती कठीण गोष्ट आहे नाही का? बघ ना, मामला फक्त दोघांचाच असतो आणि राडा पूर्ण फॅमिलीत होतो. शरयूने दिलेलं राऊ हे इनामदारांचं पुस्तक वाचल्यावर त्याने विचारलं होतं. अभि, हा सगळा क्लिष्टपणा आपणच निर्माण केलाय रे. प्रेमाला जाती धर्मांमध्ये बांधून, आयुष्यातल्या साध्या आणि नैसर्गिक गोष्टींना प्रथा परंपरा आणि रीतिरिवाजांमध्ये बांधून. नाहीतर प्रेम ही खूप साधी गोष्ट आहे. जगातील सर्वात सहज आणि सरळ भावना म्हणजे प्रेम. ती फक्त जपता आली पाहिजे. काळाची माती त्यावर पडली की संपलं सगळं, ती म्हणाली होती. प्रिलिम्स नंतर शाळेला परीक्षेपर्यंतची सुट्टी लागली. दिवसभर अभ्यास करून अभिही कंटाळायचा. म्हणून संध्याकाळी आईची परवानगी घेऊन तो क्रिकेट खेळायला शाळेशेजारच्या मैदानात जात असे. शरयूही न चुकता तिथे येत असे आणि क्रिकेट खेळून पोरं घरी गेली की चांगला अर्धा एक तास दोघांच्या गुजगोष्टी रंगत असत. आणि तो वादळी दिवसही आला. आदल्या दिवशी शरयूने त्याला कळवलं होतं की आज ती येऊ शकणार नाही. तिचे बाबा आले होते तिला घ्यायला. तिची आजी सोडून ते सगळे सहकुटुंब महाबळेश्वरला फिरायला जात होते. तिनं सांगितलं होतं की त्याचे पेपर्स सुरू होईपर्यंत ती पुन्हा येईल. आता त्यानंही आपली सारी शक्ती परीक्षेच्या तयारीसाठी एकवटली. आणि बरोबर परीक्षेच्या 1 दिवस आधी ट्युशनमध्ये रिव्हिजन करायला गेला असताना त्याला एकदम तिचा समाचार भेटला. ट्युशनचे सरदार सर महत्त्वाचे प्रश्न लिहून देत असतानाच एकदम त्यांचा फोन वाजला. हॅलो. हो. अरे बापरे. फोनवर बोलताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. फोन ठेवल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. शरयू रोकडे, आपल्या क्लासची विद्यार्थिनी ॲक्सिडेंटमध्ये गेली. तिच्या आईचाच फोन होता आता. तिच्या बाबांसोबत फिरून ती पुन्हा येत असताना त्यांची कार दरीत कोसळली आणि दोघे जागेवरच. सरांचे शब्द ऐकून क्लासमध्ये शोककळा पसरली. अभिला तर विश्वासच होईना. त्या दिवशी तो अभ्यास करू शकला नाही. वास्तव त्याची पुन्हा एकदा क्रूर थट्टा करत होता. सकाळी परीक्षेला जाताना आईनं डोळे का सुजलेत म्हणून विचारलं तेव्हा त्याच्याजवळ उत्तर नव्हतं. परीक्षा अशीच शोकाकुल वातावरणात गेली. स्वतःच्या आयुष्याकडे नव्याने पाहायला लावणारा तिचा सहवास आता मात्र त्याला स्वस्थपणे जगू देईना. अभि आता मित्रांमध्ये खेळेनासा झाला. एका मागोमाग एक पुस्तकं वाचण्याचा त्याने सपाटाच लावला. पुस्तकं वाचून जणू तो त्याच्या आयुष्याचा नव्याने अर्थ लावत होता. तिच्या मृत्यूनं त्याला आयुष्यावर प्रश्न उठवायला शिकवलं होतं. अनिश्चित जीवनात हातातली वेळ वाळूसारखी मुठीतून कधी निसटून जाईल याचा नेम नसल्याची जाणीव त्याला करून दिली होती. तिच्या प्रेमाने आणि विरहाने त्याला एक पाऊल शहाणपणाच्या दिशेने चालायला प्रवृत्त केलं होतं. या सगळ्याचा आज इथं पुण्याला असताना विचार करताना तो जवळजवळ हे सगळं पुन्हा अनुभवत होता. रात्रीच्या गर्द आकाशातले लुकलुकणारे तारे पाहत तो आपल्या आयुष्याची अशी किती वेळ उजळणी करत होता कुणाच ठाऊक. त्याने घड्याळात पाहिलं. रात्रीचे 3 वाजले होते. उद्या कॉलेजला वादविवादाची स्पर्धा आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि तो त्वरित आपल्या खोलीत जाऊन झोपेच्या स्वाधीन झाला. फर्ग्युसन कॉलेजचा गलबलाट. वादविवाद स्पर्धा पाहण्यासाठी पोरांची एकच गर्दी. कॉलेजच्या डिबेटिंग सोसायटीने आज एका गमतीदार विषयावर वादविवादाची स्पर्धा ठेवली होती. स्पर्धेचा विषय होता परंपरा की परिवर्तन. अभि परिवर्तनाच्या बाजूने बोलणार होता.
शाळेत 4थी पासून ते 10वी पर्यंत किमान 70 ते 80 मेडल्स तरी त्याने गोळा केले असतील अशा स्पर्धांमध्ये भाग घेऊन. प्रत्येक जोडगोळीतून एक प्रतिस्पर्धी पुढच्या राऊंडसाठी निवडून येणार होता. त्याची स्पर्धा अदिती मोहिते हिच्यासोबत होती. तो बोलायला सज्ज झाला. त्यांची पाळी येताच तो मंचावर माईक समोर उभा राहिला. टॉस पडला. सुरुवात त्याला करायची होती. त्याने परिवर्तनाच्या बाजूने बोलायला सुरुवात केली. मानवजातीच्या विकासाला केवळ परिवर्तनच कसे कारणीभूत आहे? माणसाच्या बौद्धिक आणि वैज्ञानिक क्रांतीला परिवर्तनानेच कशी चालना दिली? इथपासून ते आधुनिक काळातील लोकशाहीच्या उद्यापर्यंत तो ठासून बोलला. चंद्रगुप्त मौर्य, लोकमान्य टिळक, शिवाजी महाराज इत्यादींचे दाखले दिले. अदिती ही काही कमी नव्हती. तिनेही अभिचे काही मुद्दे खोडून चांगलाच प्रतिवाद केला. शिवाजी महाराजांचा लढा जरी परिवर्तनाचा असला तरी त्यामागे सदरक्षणाय खलनिग्रणाय या परंपरेची मुळे होती असं बोलून तर तिने बाउन्सरच मारला. त्यांचा हा वाद जवळपास 7-8 मिनिटे चालला. परीक्षकांचा निकाल अदितीच्या बाजूने आला. अंतिम फेरीमध्ये मात्र तिची निवड झाली नाही. खूप छान बोललास रे. स्पर्धा संपल्यानंतर बाहेर चहा घेताना ती बोलली. हो, पण थोडा वजन कमी पडला नाही माझ्या मुद्द्यांचा? तुझे मुद्दे छान होते अरे, पण त्याचं सादरीकरण फक्त कमी पडलं इतकंच. ती म्हणाली. तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय रे. काय म्हणालास तुझं नाव? ओ वाव, स्वप्नात पाहिलं असशील मला. नाही, खरंच अरे, सांग ना. अभिराज आहे माझं नाव, अभिराज शिंदे. चहाचे पैसे देऊन दोघं कॉलेजच्या कट्ट्यावर येऊन बसले. दोघांमध्ये खूप गप्पा झाल्या. ती आणि तिची आई अशा दोघीच राहत होत्या पुण्यात. लहानपणीच तिच्या आईने तिच्या वडिलांपासून डिवोर्स घेतल्याचं तिने त्याला निसंकोचपणे सांगितलं होतं. तिची आई आता एक स्टेशनरीचं दुकान चालवत होती. दोघांची फार थोड्या वेळातच गट्टी जमली. हातातल्या फोनमध्ये फेसबुकवर अभिचं नाव सर्च करत आणि त्याच्या प्रोफाईलवर त्याचे जुने फोटो पाहत अदिती अचानक किंचाळली. तू तोच अभि आहेस? त्याच्याकडे अविश्वासाने पाहत ती म्हणाली. अरे हो, मी अभिच आहे. पण तो म्हणजे कोण? काही न बोलता तिने तिच्या बॅगेच्या तळाशी ठेवलेला पेनाचा एक बॉक्स बाहेर काढला. तुला आठवतो हा पेन? त्याने पुन्हा पुन्हा त्या बॉक्सकडे पाहिलं. आठवणीत खोल खोल जपून ठेवलेलं काहीतरी वर येऊ लागलं आणि त्याच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. त्या बॉक्सवर त्यानेच 8 वर्षांपूर्वी स्वतःचं नाव रेखाटलं होतं. तो पेन त्याचाच होता. त्यानं चिन्मयाला दिलेला पेन. कसं शक्य आहे हे? मी तीच आहे रे अभि. आम्ही गाव सोडलं होतं आईच्या डिवोर्स नंतर आणि मग इथे पुण्याला आलो. मोहिते हे आईचं माहेरचं नाव. बाबांच्या सर्व आठवणींना सोडून देण्याचं ठरवलं होतं आम्ही. माझे मामा मला सुरुवातीपासूनच अदिती हाक मारायचे. त्यामुळे आईच्या माहेरच्या लोकांमध्ये माझं तेच नाव जास्त स्वीकारलं गेलं. म्हणून कागदोपत्रीही माझं नाव बदललं आईने. आईच्या माहेरच्या काही ओळखी वापरून आम्ही इथं स्टेशनरीजचं दुकान सुरू केलं. तुझी आठवण नंतरही राहिली मनात. इथल्या सरकारी शाळेत खूप मैत्रिणी झाल्या माझ्या. पण आपली तिथली दोस्ती आणि माझ्याबद्दलची तुझी तळमळ सतत लक्षात राहिली रे अभि. कसलं चमत्कारिक नातं आहे नाही आपल्यात. अभिचं मन दाटून आलं. शब्द अपुरे पडले. वाणी गोठून गेली. मनात फक्त एकच वाक्य दरवळत होतं. शरयू किती बरोबर बोलली होती. जगातली सर्वात सहज आणि सरळ भावना म्हणजे प्रेम. ती फक्त मनात जपता आली पाहिजे. काळाची माती त्यावर पडली की संपलं सगळं. तुझा मुझा जागर